हॅलो. आज आपल्याला आलेला आहे ॲज अ सायडर मेकअप आणि तोही करायचा आहे आपल्याला त्यांच्या घरी जाऊन. तर चला, घरी जाऊन मेकअप करणं अवघड आहे, पण नो प्रॉब्लेम. आता आपण आपला ब्युटी ब्लेंडर व्यवस्थित धुवून सुकवून घ्यायचा आहे. व्यवस्थित कापडात कोरडा करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायचा आहे प्रायमर. 3 in 1 प्रायमर आहे हे. आपल्याला नंतर कलर स्क्रीनचं फाउंडेशन घेतलं आहे, परंतु त्या मुलीचा स्किन टोन मीडियम असल्याकारणाने त्यानुसार आपण फाउंडेशन घेणार आहोत मीडियम स्किन टोनचा विथ मॉइश्चरायझर. आपण लोटसची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. 695ला तुम्हाला मिळून जाईल, तो पण रॉयल आयव्हरी कलरमध्ये पाहू शकता. नंतर आपण सगळ्यात लाईट स्किन टोन साठी जो डार्क लिपस्टिक घेतो ती घ्यायची नाही, आपल्याला लाईट टोन घ्यायचा आहे लिपस्टिकसाठी. नंतर आपल्या आयलॅशेस वगैरे सर्व, आपलं आयलायनर, ब्रश, आयशॅडो ब्रश, काजळ सर्व काही झाले आहे. आपल्याकडं 0506 शेड आहेत लिपस्टिकचे. हे आहे लिप लायनर, ते आपण यूज करणार आहोत. आणि मेकअप फिक्सर ठेवणं कधीच विसरू नये. मेकअप फिक्स करण्याचं काम स्पेशली हेच करतं. त्यानंतर आपल्याकडे आहे HD फाउंडेशनचं पॅलेट, मिक्स पॅलेट, ज्याच्यातून आपण थोडासा लुक तिला देणार आहोत. तर यात सर्व काही मिक्स पॅलेट म्हणजे सर्व काही येतं. हे कन्सिलर आहेत, नंतर फाउंडेशन्स आहेत, त्याच्या खाली असणारे प्रत्येक ठिकाणी कॉम्पॅक्टसुद्धा आहेत. हे 2 कन्सिलर, नंतर हे सर्व फाउंडेशन्स, त्याच्या खाली असणारे प्रत्येक शेड कॉम्पॅक्टचे आहेत. नंतर आय बेस, आपण आयब्रो डिफाईनसाठी पण कलर भेटतात, त्यात ब्लश पण भेटतात, हायलायटर भेटतात. ब्लश आहे हा. हे बाकी सर्व लिपस्टिक आहेत. हा माझा फेवरेट कलर आणि हा पण. तर हे असं आहे मिक्स पॅलेट. आपल्याला आता हे ठेवून द्यायचं आहे, कारण ते फुटल्यानंतर खराब होऊन जाईल. सारखं वरती काढल्याने ज्यावेळेस ती मुलगी येईल त्याच वेळेस आपण हे काय आलं, हा माझा मेकअप नाही, हा मी मेकअप केलेला नाही, सॉरी. हो, तर तुम्ही घाबरू नका, हा आपला मेकअप नाहीच आहे, कारण हा मेकअप दुसरंच कोणाचा तरी आहे. तर आपण बनवलेला मेकअप आपल्याला आता 2च मिनटात बघायला भेटणार आहे. तर मी माझा मेकअप केलेला नाही आहे, दुसरी ब्राईड आहे. तर आपण घरी जाऊन मेकअप करणार आहोत. हा आहे आयशॅडो लुक, कारण मी पूर्ण मेकअप किंवा पूर्ण फेस ब्राईडचे दाखवू शकत नाही, कारण तिची अशी इच्छा होती की माझा फेस न दिसावे, कारण घरच्यांचा पण काही प्रॉब्लेम राहतो. त्यामुळं मी तिचा फेस दाखवलेला नाही ॲज अ तिची विश. तर हा आपला आहे आय मेकअप. त्या आउटफिटचा कलर पर्पल असल्या कारणाने आपण तिचा आयशॅडो पण पर्पल कलरचाच केलेला आहे. तर ही आहे आपल्या ब्राईडची हेअरस्टाईल आणि फेस आम्ही तिच्या म्हणण्याप्रमाणे दाखवलेलाच नाही. सुंदर हेअरस्टाईल झाली होती. आणि तुम्हाला कसा वाटला हा लूक सांगा आम्हाला.